कोकणात निसर्ग पर्यटनाची खऱ्या अर्थानं सुरुवात करणारं व्यक्तिमत्व म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातले बापू मोरे. 40-45 वर्षांपूर्वी तारांकित दर्जाचं सागर सावली या नावाचं प्रसिद्ध हॉटेल बापू मोरे यांनी उभं केलं. तेव्हापासून आजपर्यंत पाट्यावरचा मसाला आणि खास कोकणातली खाद्य संस्कृती ही सागर सावलीची ओळख बापू मोरे यांचे चिरंजीव मंगेश मोरे यांनी जपली आहे. त्यानंतर सागर सावली ग्रँड आणि सागर सावली करदे ही अजून 2 मोठी हॉटेल मंगेश मोरे यांनी उभी केली. अतिउच्च दर्जाची 60 रूम असलेली 3 हॉटेल्स उभारणारे रत्नागिरी जिल्ह्यातले पहिले उद्योजक म्हणून मोरे कुटुंबियांचं नाव अग्रक्रमानेच घ्यावं लागेल. किर्लोस्करांपासून शरद पवार, राज ठाकरेंपर्यंत महाराष्ट्रातल्या अनेक नामवंतांचं कोकणातलं आवडीचं हॉटेल म्हणजे दापोलीतलं मोरे यांचं सागर सावली. आता मंगेश मोरे यांचे चिरंजीव सागर मोरे कोकणात मोठे मोठे कार्यक्रम, इव्हेंट्स, टुरिझमच्या माध्यमातून कसे करता येतील याचा आदर्श घालून देत आहेत. कोकणात आधुनिक पर्यटनाचा आदर्श घालून देणाऱ्या मोरे कुटुंबियांची आपुलकीची नाळ संजय यादवराव यांच्या समृद्ध कोकण चळवळीशी जोडली गेली आहे. संजय यादवराव यांच्या चळवळीमुळे निश्चितच असामान्य अशी ऊर्जा मिळते असं मंगेश मोरे आवर्जून सांगतात. नमस्कार, मी सागर मोरे. तर आमचे दापोलीमध्ये 3 हॉटेल्स आहेत. एक हॉटेल सर्वात पहिलं हॉटेल आहे ते दाडगर बीचवर आहे आणि ते माझ्या आजोबांनी कैलासवासी कृष्णा धोंडू मोरे यांनी सुरू केलं 1989 साली. तसंच ते दुसरं हॉटेल जे आमचं आहे करदे बीचला ते 2005ला त्याची सुरुवात झाली. पण साधारण 2002 आणि 2003मध्ये माझे वडील हे संजय यादवराव साहेबांच्या संपर्कात आले. त्यांनी त्यावेळी कोकण पर्यटन, ग्लोबल कोकण ह्या चळवळीची सुरुवात केलेली आणि कोकणाचा विकास हा त्यांचा ध्यास होता. माझ्या वडिलांना नेहमी वाटत होतं की आपण आपले करदे बीचला पण हॉटेल असावं, पण त्यांना एक पुश मिळत नव्हता. तर संजय यादवराव साहेबांच्या संपर्कात येऊन त्यांच्या चळवळीत सामील होऊन त्यांना तो पुश मिळाला आणि त्यांना वाटलं की आपण हे करू शकतो आणि करदे गावात एक छान हॉटेल आपण चालवू शकतो. 2007च्या काळामध्ये जिथे ज्यावेळी करद्या गावाला कनेक्ट करायला प्रॉपर रस्ताही नव्हता, तेव्हा एखादी वास्तू बांधणे, ती लोन घेऊन बांधणे आणि ते लोन फेडणे खूप अचिव्हमेंट आहे. पण हे सगळं संजय यादवराव साहेबांच्या प्रेरणा आणि त्यांच्या मदतीमुळे होऊ शकतं. त्या हॉटेलचं ओपनिंगही सुद्धा त्यांनी केलं. गेले 25 वर्ष संजय यादवराव साहेब ग्लोबल कोकण आणि कोकणाचा विकास कसा व्हावा याचा प्रयत्न करत आहेत. गावागावांमध्ये फिरून, कोकणातल्या प्रत्येक गावागावामध्ये फिरून अगदी बाईकने त्यांनी प्रवास केला आहे. गावागावात ते फिरले आहेत आणि तिकडे लोकल गावाचं वैशिष्ट्य ओळखून त्या गावात पर्यटन कसं वाढवता येईल आणि तिकडचं वैशिष्ट्य काय आहे, स्थानिक लोकांना कसा रोजगार मिळेल किंवा पर्यटनाच्या माध्यमातून कसं तिकडचं डेव्हलपमेंट होईल हे सतत ते बघत असतात आणि कोकणाचा विकास, गावागावांचा विकास कसा होईल याचा ते प्रयत्नात असतात. कोकणचं महत्त्व म्हणजे तिकडचं समुद्र किंवा तिकडची शेती, पर्यटन हे जे काही 2-3 मेजर गोष्टी आहेत त्यांच्यावरती ते फोकस करत आहेत आणि त्याचा विकास कसा करता येईल त्या प्रयत्नात आहेत. गेले कित्येक वर्ष ते त्याच्या मागे आहेत. भरपूर चळवळ, भरपूर कार्यक्रम ते ऑर्गनाईज करतात आणि माझ्यासारखी असे अनेक कोकणात तरुण उद्योजक आहेत, त्यांना ते प्रेरणा देत असतात. दरवर्षी त्यांचा सन्मान करून त्यांना एक कॉन्फिडन्स येतात आणि अजून त्यांच्यासारखे आमच्यासारखे तरुण उद्योजक कसे होतील त्यांच्या त्या प्रयत्न करत असतात. त्यांचं जे स्वप्न आहे कोकणचं कॅलिफोर्निया, पण एक शाश्वत टुरिझम, लोकल गावागावांचं जे इकोलॉजी आहे ती जपून कसं तिकडचं टुरिझम वाढवता येईल आणि कसं कोकणचं कॅलिफोर्निया करता येईल आणि जगभरात कसं कोकण वाढेल किंवा कोकण बाहेरून कशी लोक येतील, जशी गोव्यामध्ये लोक येतात बाहेरून, तशी आपल्या कोकणात कशी येतील
पण शाश्वत टुरिझम. इकडचं लोकल खाणं, लोकल पारंपरिक पद्धती जपून कसं आपल्याला पर्यटन वाढवता येईल हे त्यांचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल आणि अशी मला आशा आहे आणि धन्यवाद.